बौद्धांची स्वतंत्र समाज व्यवस्था निर्माण करायची असे सुतोवाच डॉक्टर राजरतन आंबेडकर यांनी केले. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट. बौद्ध समाजाच्या सक्षमीकरणावर डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. रविवार दिनांक 7 जून 2027 रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने सम्राट अशोक बुद्ध विहार दवलामेटी वाडी येथील सभेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरतन यांनी सांगितले. आंबेडकर यांनी देशात बौद्धांची स्वतंत्र सामाजिक व आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करून 2026 ते 27 ची जनगणना यावर मार्गदर्शन करताना म्हणाले, बौद्ध धर्मात जात नाही. आत्मसन्मानासाठी जनगणनेत बौद्ध लिहिणे गरजेचे आहे. बौद्धांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभासद नोंदणीकरिता त्यांनी विशेष भर दिला. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सभामंचावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव राहुल शेंडे, राज्य कार्यक्रम समन्वयक नरेंद्र चहांदे, विभागीय संघटक आकाश चौरे, जिल्हा अध्यक्ष रणजित राऊत, उमरेड तालुका अध्यक्ष शरद आटे, मौदा अध्यक्ष अमित वासनिक, महाउपासिका मीनाक्षी वाघमारे, शीला रंगारी, BL मेश्राम, अनिल वाघमारे, जयप्रकाश बोधी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते DD गजभिये, शरद आटे, मीनाक्षी वाघमारे, अनिल बोरकर, योगेंद्र भालाधरे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मीडिया समन्वयक DD गजभिये यांनी केले असून संचालन शैलेंद्र लामसोंगे तर आभार योगेंद्र भालाधरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भाऊवासनिक, अमोल चोरघडे, गौतम गजभिये, धीरज सोमकुवर, उमेश थोरात, लता नाईक, किरण राऊत, विलास झाडे, रोशन राऊत, रीना रामटेके, प्रीती सुखदेवे, प्रतिभा सुखदेवे, पियुष टेंभुर्णे यांनी विशेष परिश्रम घेतले असून या सभेला फार मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित. कधी मुसलमानांना संविधानाचं रक्षण करताना रस्त्यावर उतरताना बघितलंय का? कधी सिखांना संविधानाचं रक्षण करताना तुम्ही रस्त्यावर बघितलंय का? गोळ्या खाताना बघितलंय का? कधी पारशांना, कधी जैनांना? मग संविधानाचं रक्षण करण्यासाठी एकाच समुदायाची लोक ही रस्त्यावर का येत आहेत? संविधान चौक बांधतायत, संविधानाची उद्देशिकेची प्रतिमा लावतायत, संविधानाचं पूजन करतायत. 26 नोव्हेंबर आला की संविधान दिन साजरा करतायत. बरं, हा संविधान दिन, जो संविधान या देशाच्या 140 कोटी लोकांना न्याय देतोय, हे 140 कोटी लोक तरी संविधान दिन साजरा करताना दिसलीत का? रक्षण करायचं सोडा. ज्या संविधानाने तुम्हाला तुमचा धर्म वाढवण्याचं, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची मुभा दिली, ते वेगवेगळे धर्मीय तरी या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी किंवा गौरव करण्यासाठी पुढे येताना दिसतायत का? का नाही दिसत माहित आहे? कारण देशाच्या संविधानामध्ये 1950 ला लागू झालेल्या या संविधानामध्ये जे जे लिहून ठेवलेलं आहे, जस्टिस, इक्वेलिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी, ती मुसलमानांनी हासिल केली, ती सिखांनी प्राप्त केली, ती जैनांनी प्राप्त केली, ती पारशांनी प्राप्त केली, ती सिंधी लोकांनी प्राप्त केली, ती ब्राह्मणांनी प्राप्त केली. आणि आज त्या संविधानाचा सगळा वापर करून जे संविधानाची उद्देशिका आहे की आम्हाला हे प्राप्त करायचंय, ते सगळं त्यांनी प्राप्त केलंय. आता हा संविधान काढून जरी टाकला तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. पडणार आहे का त्यांना फरक? या देशाचं संविधान उद्या शून्यवत करण्यात आलं तर काय मुसलमान उपाशी मरणार आहे का? काय पारसी उपाशी मरणार आहेत का? काय ख्रिश्चन उपाशी मरणार आहेत का? या देशाचं संविधान उद्या जर शून्यवत घोषित करण्यात आलं तर तुमच्या नोकऱ्या जातील. कारण आरक्षणाची तरतूद आर्टिकल 340, 341 मध्ये आहे. शिक्षणाची तर दारं बंद होतील कारण आर्टिकल 21C त्याच्यामध्ये नमूद आहे. कारण आजही तुम्ही संविधानामध्ये नमूद असलेल्या त्या शाळांमध्ये तुमच्या मुलांना भरती करत आहात. आजही तुम्ही संविधानामध्ये तरतूद असलेल्या त्या नोकऱ्या तुमच्या मुलांसाठी तयार करत आहात. युनिव्हर्सिटी उभी करायला किती रुपये सरकारची फीज आहे माहित आहे? युनिव्हर्सिटीची मान्यता मिळवण्यासाठी
10 कोटी रुपये सरकारची फीज आहे. त्यानंतर अर्बन एरियामध्ये 12.5 एकर लँड आणि रुरल एरियामध्ये 25 एकर्स ऑफ लँड ही रिक्वायरमेंट आहे. 25 एकर लँड जमीन आणि एक 10 कोटी रुपयाची फीज तुम्हाला मिळते तुमची राष्ट्रीय लेवलची युनिव्हर्सिटी, ज्याचा सिलेबस आमच्या हातात असतो. 10 कोटीची युनिव्हर्सिटी आम्ही तयार करू शकत नाही. मीडिया उभं करण्यासाठी चॅनल एबीपी न्यूज, झी न्यूज, रिपब्लिक टीव्ही हा जो वर सॅटेलाइट आहे ना, त्याच्यावर त्यांना तो स्लॉट बुक करावा लागतो. तो सॅटेलाइटचे पैसे द्यावे लागतात. त्याची फीज आहे 30 कोटी रुपये. 30 कोटी. 10 कोटी युनिव्हर्सिटीसाठी, 30 कोटी मीडियासाठी, 40 कोटी गेले. 40 कोटी रुपयाची फीज गेली. 1 कोटी रुपयाचं बँकेचं रजिस्ट्रेशन ते आम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे. त्याची फीज आम्हाला भरायची गरज नाही. आता जो समाज एका रात्रीत किती रुपये खर्च करतो माहित आहे? 2020 सालीचा आकडा माझ्या समोर आला म्हणून तो तुम्हाला मी सांगतो. इकॉनॉमिक टाइम्स मध्ये ही बातमी छापून आली होती की 14 एप्रिल 2020 ची जयंती भारतात साजरी होऊ शकली नाही कारण लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन असल्यामुळे भारतामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होऊ शकली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की 2100 कोटी रुपयाचा लॉस इंडियन इकॉनॉमीला झाला. किती? 2100 कोटी. त्यावेळेस पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की आपण बाबासाहेबांची जयंती एका रात्रीत म्हणजे 14 एप्रिलला साजरं करत असताना अख्ख्या देशातून किती रुपये खर्च करतो? 2100 कोटी. फटाके आणतो, नवीन कपडे आणतो, मिठाई आणतो. एक छोट्या वाडीची जरी जयंती आपण बघायला गेलो तरी 5 लाखाची तरी होत असेल. अशा किती वाड्या असतील अख्ख्या देशात? या 2026 चा आकडा आला माझ्या समोर. किती रुपयाची जयंती झाली माहितीये? 14 एप्रिल 2026. एका रात्रीचा खर्च किती आहे माहितीये? 5000 कोटी. आता विचार करा, जो समाज एका रात्रीत 5000 कोटी रुपये खर्च करू शकतो तो 10 कोटीची युनिव्हर्सिटी बांधू शकत नाही. तो 30 कोटीचा मीडिया उभा करू शकत नाही. पैसा आमची समस्या नाहीये. तुम्हा लोकांना सतत हे भासवण्यात आलं की तुम्ही दलित आहात. दलित आहात का? तर तुमच्यामध्ये ऊर्जा तयार होऊ नये. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःची व्यवस्था निर्माण करण्यासाठी ती ऊर्जा तुमच्यात येऊ नये म्हणून सतत तुम्हाला सांगण्यात आलं हे दलित आहेत, हे दलित आहेत, हे पीडित आहेत, हे दबलेली लोक आहेत, हे पिचलेली लोक आहेत. कारण त्यांच्यात कधी भरारी घेण्याची ऊर्जा तयार होऊ नये. आणि बाबासाहेब काय म्हणाले माहितीये तुम्हाला? काय म्हणायचे माहितीये तुम्हाला? अरे तुम्ही लोक कोण आहात हे जर पाहायचं असेल तर 1 जानेवारीला त्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला जाऊन भेट द्या. त्याच्यावर तुमच्या पूर्वजांची नावं लिहिलेली आहेत. तुम्ही भेड बकरी नाही आहात, तुम्ही सिंह आहात. तुम्ही या सिंहाची वंशज आहात. अशा पद्धतीने बाबासाहेब तुम्हाला सांगायचे की या सिंहाची अवलादी तुम्ही आहात आणि ही व्यवस्था सांगते तुम्ही दलित आहात. का? तर तुमच्यामध्ये ती ऊर्जा तयार होऊ नये. पैसा आमची समस्या नाही, त्याचं मॅनेजमेंट आमची समस्या आहे. त्याची मॅनेजमेंट आमच्याकडे नाही आणि म्हणून ते मॅनेजमेंट करण्याचं काम मी सुरू केलेलं आहे. हा जो पैसा आमचा सगळ्या या ब्राह्मणिकल सिस्टम मध्ये रोलिंग होतोय ना, तो थांबवा. तो थांबवा. त्यांच्याकडे संख्या नाहीये. त्यांच्याकडे एक माणूस करोडपती असेल, अब्जाधीश असेल, पण त्यांची संख्या कमी आहे.
आमच्याकडे हजारच रुपये असतील, पण आमच्याकडे संख्या जास्त आहे. 22% 140 कोटी पैकी 22% देशात लोक अनुसूचित जातीचे आहेत. 22%. 22%ला जरी आपण कन्वर्ट केलं तर ते 31 करोड. नको तर गांधी घ्या, गांधी नको तर मोदी घ्या. तिसरा माणूसच देशात राहत नाही. आणि म्हणून आज मला तुमच्या इकडे येऊन हे भाषण करावं लागतंय, कारण जी संकल्पना, जे प्रोजेक्ट आम्ही घेऊन चाललेलो आहोत, त्याचा प्रचार आणि प्रसार जर झाला नाही तर आमचे पैसे हे सगळे ब्राह्मणिकल सिस्टम मध्येच राहतील. आमच्या पैशाहून अडाणीचे एअरपोर्ट तयार केले जात आहेत. आमच्या पैशातून अंबानीचे, रिलायन्सचे हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर या देशात उभा केला जातोय. ब्राह्मणिकल सिस्टम उभी केली जाते. 5 वर्ष मी संपूर्ण भारतात फिरून ही माहिती लोकांना देणार आहे. हा मंच आम्ही तयार केलेला आहे. आणि आज SBI असेल, HDFC असेल, प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर बँक आहे, या 5 वर्षात जिथे जिथे SBI ची ब्रांच आहे तिथे तिथे डॉक्टर B.R. आंबेडकर बँकेची ब्रांच उभी होईल, याचं नियोजन घेऊन मी चाललेलो आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची गरज आहे. केवळ 2,500 रुपयाचा शेअर घेतला म्हणजे आम्ही बाबासाहेबांची बँक उभी केली असं होत नाही. 2,500 रुपये हे तुम्हाला त्या बँकेचं मालिकत्व देतं. तुमचे 2,500 रुपये घेऊन काय करायचे ते तुमच्याच अकाउंटला आहे. आमचा उद्देश काय आहे, हे आमच्या समाजाचा एक रुपया हा डॉक्टर B.R. आंबेडकर बँकेत ट्रान्सफर झाला पाहिजे, बुद्धिस्ट इकॉनॉमीमध्ये ट्रान्सफर झाला पाहिजे. आमचे पैसे SBI मध्ये पडल्यानंतर जसं अडाणीचं एअरपोर्ट उभं राहतं तसंच आमचे पैसे डॉक्टर B.R. आंबेडकर मध्ये आल्यानंतर अडाणीचे एअरपोर्ट नाही पण बौद्धांची युनिव्हर्सिटी उभी राहील. अशा पद्धतीचं नियोजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत. स्वतंत्र अर्थव्यवस्था नाही, बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभं करणं. इथे मला वाटतं अर्थव्यवस्था लिहिलंय. नुसतं अर्थव्यवस्था उभं करण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये. इथे नुसतं बँक उभी करायची झालं आमचं काम झालं. बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था, आणि हा प्रकल्प माझा बिलकुल नाही, हा प्रोजेक्ट माझा नाही, हा प्रोजेक्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 1930, 31 आणि 32 साली 3 वर्ष राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती, माहित आहे? बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते, हे माहित आहे? राऊंड टेबल कॉन्फरन्स यशस्वी झाल्यानंतर गांधी उपोषणाला बसले, हेही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. पण गांधी उपोषणाला का बसले? असं बाबासाहेब आंबेडकरांनी काय प्राप्त केलं होतं, काय जिंकून आले होते त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मधनं, जे गांधीला स्वतःचा जीव देण्यासाठी उपोषण करावं लागलं? काय घडलं होतं माहिती आहे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला? बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या वतीनं साक्ष देताना सांगितलं की तुम्ही देशाला स्वातंत्र्य देणार आहात, ठीक आहे, आमचं काय? त्या स्वातंत्र्यामध्ये आमचं स्थान काय असणार आहे? आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही मुसलमान नाही आहोत, आम्ही सिख नाही आहोत, आम्ही ख्रिश्चन नाही आहोत, आम्ही पारशी नाही आहोत. मग या देशाला स्वातंत्र्य दिल्यानंतर तुम्ही आम्हाला कुणाच्या स्वाधीन करून जाणार आहात? आमचं नियोजन कसं असणार आहे ते आम्हाला सांगितलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला आम्ही असाच आधांतरी आम्हाला सोडून जाऊ देणार नाही. गांधी उठून उभे राहिले. त्यांनी सांगितलं देशातली अस्पृश्य आमच्या हिंदूंचा भाग आहे, ते हरिजन आहेत आणि म्हणून त्यांच्यासोबत काय करायचंय ते आम्ही ठरवू, तुम्ही देशाला स्वातंत्र्य द्या. बाबासाहेबांनी सांगितलं नाही. पारतंत्र्यामध्ये ज्यांना आमच्या बाता सहन होत नाही, स्वातंत्र्यामध्ये त्यांच्या लाथा आम्हाला खाव्या लागतील. म्हणून यांच्या भरोश्यावर आम्हाला सोडून जाऊ नका. आम्ही एक स्वतंत्र आयडेंटिटी आहोत. आम्ही हिंदू नाही आहोत,
ख्रिश्चन नाही आहोत, शीख नाही आहोत, जैन नाही आहोत. आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य देत असताना तुम्हाला आमची सेपरेट सेटलमेंट करावी लागेल. आमच्या स्वतःच्या कॉलनीज असल्या पाहिजेत, आमचे स्वतःचे हॉस्पिटल असले पाहिजेत, आमच्या स्वतःचा मीडिया असला पाहिजे, आमच्या स्वतःच्या युनिव्हर्सिटी असल्या पाहिजे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला कुणाच्याही दारात जायची वेळ येऊ नये. हे बाबासाहेबांचं भांडण होतं. इंग्रजांनी ते मान्य केलं आणि बाबासाहेबांना कॉमनवेल्थ अवॉर्ड देऊन टाकला की बाबासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे, यांची 9 कोटी पर्यंतची लोकसंख्या आहे आणि म्हणून या लोकांना कुणाच्याही भरोश्यावर सोडून जाता कामा नये. यांची सेपरेट सेटलमेंट, सेपरेट इलेक्टोरेट, सगळं वेगळी व्यवस्था यांची झाली पाहिजे. गांधींचं म्हणणं झालं, यांना जर अधिकार वेगळे देत असाल तर मी प्राण जाईपर्यंत उपोषण करीन, पण यांना मिळू देणार नाही. जे आज मी बोलतोय ना, हे बाबासाहेबांनी 1932ला इंग्रजांसमोर ब्रिटिशरांसमोर लंडन मध्ये मांडलं होतं. त्यावेळेस तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली नव्हती, पण आज आम्ही बौद्ध आहोत.